शहर के रास्तों पे तो नहीं लड़खड़ाने वाले साहब, हम गांव के पगडंडियों के पाले हुए बच्चे हैं। हाँ, तुम्हें होती होगी धूल से एलर्जी, हम पूरा लड़कपन मिट्टी साने हुए बच्चे हैं। नगर मधील न्यायालय व फलटण इंडिया या कृषी मित्र प्रकल्प ह्या प्रकल्पांतर्गत आपण नगर विभागामधील 5 गावांमध्ये कृषी मित्र प्रकल्पाचं काम चालत असतं। तर आपण आज ससेवाडी या ठिकाणी धोंडीभाऊ जरे मामा यांच्या इथं आलेलो आहे आणि मी विभाग प्रमुख आसिफ बादशाह सय्यद मी या 5 गावांच्या विभागाचं काम पाहत आहे। तर आपण पीक ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस बिगर फवाऱ्याचं आपण आतापर्यंत एखादं पीक घेतलंय का? घेतलंय का मामा? घेतलंय का? त्याला फवारा मारले बिगर आपण ते पीक केलंच नाही, असं झालंच नाही। आता कवा 1966 नंतर हे झालं, त्याच्या आधी आपण कधीच फवारे नव्हतो मारी, कारण आपल्याकडे सर्व काही गावरान गाईचंच होतं। गौमूत्र, शेण, दूध सर्व काही आपण गावरान गाईचं वापरायचं। आता काय झालंय, जर्सी झालेलं आहे। त्याच्यामुळं 1966 नंतर आपण रासायनिक खतांचा भडीमार झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपण खतं, औषधं यांचा जास्तीत जास्त वापर करतोय पिकासाठी आणि तेच आज आपल्यासाठी विष झालेला आहे। जे भाजीपाला खातोय तर तो एक आपल्या शरीरामध्ये त्याच्यात विष जात आहे आणि ते विष म्हणजे आपले शेतकरी आहे, आपण घरीच आपलं शेतीचा जे काय भाजीपाला आहे घरगुती, तो घरगुती भाजीपाला आपण घरीच पिकवायचा। याच्यासाठी मध्य प्रदेश या ठिकाणी एका गंगमा मंडल जो काही 1 गुंठ्यामध्ये जो तुमच्या आंघोळीचं पाणी, समजा आता 5 जण आहेत, 5 जणांना आंघोळीच्या 5 बादल्या लागतात। त्या 5 बादल्यामध्ये त्या 1 गुंठ्याचं जे गंगमा मंडल आहे त्या गंगमा मंडलमध्ये ते जे काही तुमचा 8 दिवसाचा 7 दिवसाचा जो भाजीपाला तयार होणार आहे तो भाजीपाला त्या 5 बादल्याच्या पाण्यामध्ये ते निघणार आहे। त्याच्यासाठी सोमवारी ज्या वेळेस तुम्ही त्या रस्त्याने जाताल त्या ठिकाणी तुम्ही सोमवारचा भाजीपाला घ्यायचा आहे, मंगळवारचा, बुधवार असं, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, परत मग सोमवारी। मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, या आखणी करायची आहे। आखणी केल्यानंतर त्या ठिकाणी लागवड कशी करायची, काय करायची ते आपण हळूहळू टप्प्याटप्प्याने ते करणार आहे आणि त्यासाठी लागणारे जे काही जैविक निविष्ठ आहे ते आपण घरीच गावरान गाईचं बनवायचं आहे। किलो शेण गाईचं आणि 1 लिटर गोमूत्र, हे गोमूत्र याच्यात टाकून याचं मिश्रण असं करायचं की एकदम बारीक झालं पाहिजे, चोळू घ्यायचं। एवढं नाही, 50 ग्रॅम टाकायचं, 50 ग्रॅम एवढं, 50 ग्रॅम गुळ महत्वाचं आहे। 10 लिटर पाण्याची टाकायची, दूध विकरून 11 वेळा, परत डाळ विकरून 11 वेळा, असं सकाळची आणि संध्याकाळची करायची। राखायची गरज नाही, सकाळची संध्याकाळची करायची। 3 दिवसाच्या नंतर 4थ्या दिवशी 200 लिटर पाण्यात टाकायचं, वरतून द्यायचं, मग पाण्यातून सोडायचं आणि फवारणी केली तरी याच्यावरून फवारणी जरी केली तर वरून पानाची रुंदी वाढणार, काही चांगली होणार। जमीन दिल्यानंतर जमिनीतले जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते गांडूळ वाढणार, जमीन सुपीक होणार, जमीन कडक झाली नरम होणार, अशा पद्धतीने तयार होणार। आता 2 दिवस झाल्यानंतर त्याचा वास कसा येतो बाबा, आपण ठेवलं तरी चालत नाही, ठेवलं तरी चालते, फक्त सकाळ संध्याकाळ त्याला असं 11 वेळा आणि असं 11 वेळा